राज्यात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात होऊन 1 महिना उलटलेला आहे। काही कारखान्यांचा अपवाद वगळता कुठल्याच कारखान्यानं अद्यापर्यंत दर जाहीर केला नाही। हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारचा ऊस दर जाहीर केला नाही तर ऊसाला कोयता लावू देणार नसल्याचा इशारा ऊस उत्पादकांनी दिलेला आहे। आणि या संदर्भात काही ऊस उत्पादकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। ऐकूयात। माझ्यासोबत पंढरपूरचे काही शेतकरी आहेत, ऊस उत्पादक शेतकरी आहेत। मला सांगा, एका बाजूला साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली नाही, FRP जाहीर केली नाही, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे दर कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे। तुमचा ऊसाचा दर नाही जाहीर झालेला, काय याबद्दल तुम्ही सरकारला सांगाल? जे माढा मतदारसंघाचे विठ्ठलचे चेअरमन आहेत अभिजित आबा पाटील ह्यांनी पहिल्यांदा 3500 रुपये हा दर जाहीर केला आणि सोलापूर जिल्ह्याची कोंडी बोलली, परंतु अद्याप आत्तापर्यंत युट्यूबन कारखाना असेल, पंढरपूर तालुक्यामध्ये असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये कारखाने असतील, अशा कारखानदारांनी हा दर जाहीर करायला पाहिजे। परंतु शेतकरी हैराण झालेला आहे। आता अधिवेशन सुरूच आहे। अधिवेशन तुमचं 2 दिवसावर आहे। अधिवेशनामध्ये आपण प्रामुख्याने मुद्दा घ्यावा, कारण की आम्ही लहान मुलांना कसं आपण जपतो तसं आपण आम्ही शेतकरी आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो, ऊन वारा पाऊस मरत नाही, तसं आम्ही एक एक थेंब रक्ताचा टाकून त्यामध्ये आम्ही शेती करत असतो। आणि अद्याप ऊसाला दरच जाहीर नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय? आबांनी दर जाहीर केला आहे 3500 रुपये, पण इतर कारखान्यांनी जाहीरच केलेला नाही। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता जिल्ह्यामध्ये आपल्या 35 कारखाने आहेत, पण सर्वांनीच आता विचार करून दर जाहीर करावा, कारण आबा काय ह्या विचाराच्या ह्याच्यात येत नाहीत। आबांनी पहिल्यांदाच जाहीर केलेला आहे। पहिला हप्ता किती द्यायचा हे आता सगळे वाट बघतायत शेतकरी। सरकारला हे सांगणं आहे की आम्ही आमचा ऊस हा चांगल्या दराने घेतला पाहिजे, त्याला दर तुम्ही जाहीर केला पाहिजे। आणि सरकारला एकच म्हणणं आहे की शेतकऱ्याकडे तुम्ही चांगल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, हे आमचं मत आहे। नक्कीच। तर या ठिकाणी आपण पाहिलं की ऊस दर जर जाहीर केला नाही आणि सरकारने यावर जर नियंत्रण आणलं नाही तर आम्ही ऊसाला कोयता लावू देणार नाही, अशी भूमिका पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। शेतकऱ्यांसोबत लोकशाही मराठी न्यूज चॅनल शेतकऱ्यांचा आवाज आता विधानसभेपर्यंत ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये पोहोचवणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।